नमस्कार. मी दिनेश महादेव भोगले. मागचा एपिसोड बघितल्याशिवाय पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय तुम्हाला हा एपिसोड कळणार नाहीये, हा भाग तुम्हाला कळणार नाहीये. त्यामुळे माझी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की तुम्ही तो मागचा भाग पाहावा, त्यातल्या प्रत्येक गोष्टी बारकाईने अभ्यास कराव्यात, त्याच्यानंतर हा भाग पाहावा. तुम्हाला एक साखळी आहे, जशी प्रत्येक कडी एक दुसऱ्यांमध्ये विणल्याच्या नंतर ती साखळी तयार होते, त्याचप्रमाणे हा साखळीचा भाग आहे. आणि आपल्याला हळूहळू हळूहळू ज्या गोष्टींचे आपल्याला प्रश्न पडतात त्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत, ती तुम्हाला स्वतःला शोधायची आहे. मी माझ्या प्रश्नांची उत्तर अशा प्रकारे शोधतो. मी फक्त तुम्हाला सांगतोय की बाबा मी अशा प्रकारे शोधतो. त्याच्यावरती अभ्यास करणं, त्या प्रश्नांच्या उत्तरांना, तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांना तुम्ही कशा प्रकारे शोधू शकता, तिथपर्यंत काय कशा प्रकारे, हा तुमचा प्रश्न येतो. कारण की मी माझे प्रश्न सोडवू शकतो, तुमचे नाही. तुमचे प्रश्न तुम्हालाच सोडवावे लागणार आहेत. कारण की जन्म तुमचा आहे, शरीर तुमचं आहे, प्रश्न तुमचे आहेत, नातेवाईक तुमचे आहेत. ज्या गोष्टी तुमच्या सर्कलमध्ये आहेत त्यांच्यापासून येणारे प्रश्न, त्यांच्यापासून होणारे उत्पन्न जे काही गोष्टी असतील त्यांचं निरसरण तुम्हालाच करावं लागणार आहे. त्याचं निरसरण मी करू शकत नाही. तुमच्या अडचणींवरती तुम्हालाच मात करायचं आहे आणि त्याकरिता तुम्हाला स्वतःला ओळखण्याची गरज आहे. आता स्वतःला म्हणजे जे आई वडिलांनी नाव ठेवलेलं आहे, जे तुमच्या समोर शरीर आहे ते नसून त्याच्या आतमधल्या ज्याच्यातून प्रश्न तुमच्या समोर येणारे, जे पुढे येणारे जे उत्पन्न होतात प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तर तुमच्या आतच असतात. फक्त आपण कधी त्या झरोक्यामधून झाकून बघत नाही आतमध्ये की बाबा ह्या प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे आहे, पण मला माहिती नसते. कित्येक वेळेला आजकाल लोकांना बरीचशी मार्केटमध्ये हे आलेत की आम्ही तुम्हाला मॅनिफेस्टेशन देतो, आम्ही तुम्हाला अशा साधना देतो, आम्ही तुम्हाला असे टोटके देतो. बघा, हे सगळं थोटांड आहे. जे तुम्ही आहात ना त्याच्यावरती जर तुम्ही उपाय शोधलात ना, एखादी व्यक्ती सांगत असेल की बाबा तुमचं शरीर जे हे आहे ना, हे जे तुम्ही शरीर धारण केलेलं आहे, या ज्या शरीरांमध्ये जे तुम्ही आज आहात, आता मी हे जे तुम्हाला बोलतोय ना की शरीर तुम्ही धारण केलेलं आहे वगैरे, त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. ज्याप्रमाणे माणूस ज्यावेळेला जन्माला येतो, जन्माला आल्याच्या नंतर त्याचं बारसं होते, बारसामध्ये त्याचं नामकरण ठेवलं जाते, त्याला नाव दिलं जाते. मी एक हिंदू पद्धतीमध्ये कमीत कमी मी जे बघितलेलं आहे त्या आपल्या महाराष्ट्रातल्या रूढींमध्ये, परंपरांमध्ये जी गोष्ट आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो. इतर गोष्टींना मी पाहायला गेलो नाही, मला त्याचा अंदाज नाही. तर ज्या प्रकारे आपण बघतो की बाबा ह्या महाराष्ट्र म्हणजे आपल्या इथे जे काही जन्म होतात त्या जन्माच्या नंतर बारसं असते, त्या बारसामध्ये नामकरण ठेवलं जाते. तोपर्यंत इली लिली लालू लालू बाबू बाबू अशाच प्रकारचे आवाज आपण देत असतो त्या बाळाला. कुठलंही नाव आपण ठरवलेलं नसते. आपले 4-5 लोक, कित्येक जण आधीपासून नाव ठरवणं असतात. पत्रिकेतून काही भटजींकडे जातात, काही ॲस्ट्रोलॉजरकडे जातात आणि अशा प्रकारे त्यांचं नामकरण, नाव अक्षर घेतलं जाते, त्या नाव अक्षरावरून नाव ठरवलं जाते. काही न्यूमरोलॉजिस्ट असतात, त्यांच्याकडून त्या नावांची टोटल करून जुळवून वगैरे त्यांना नावं दिली जातात. असो, प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की त्या जन्माला आलेल्या शरीराला नाव एका बारशाच्या निमित्ताने किंवा इतर कुठल्या समारंभाच्या निमित्ताने त्यांना नाव ठेवलं जाते, नाव दिलं जाते. त्या दिवसापासून त्याचं ते नाव असते. पण ती व्यक्ती तर त्या दिवसाच्या आधीपासून पण होती ना. तुम्हाला जे नाव मिळालं, तुमची जी ओळख तयार झाली समाजामध्ये, या भौतिक जीवनामध्ये, त्याच्या आधी तुमची ओळख होतीच. तुम्ही शरीर म्हणून जन्माला आले, आईच्या गर्भामध्ये होते, आईच्या गर्भामध्ये तुम्ही आले, याचा अर्थ हाच आहे की तुम्ही आईच्या गर्भामध्ये येण्याच्या आधी कुठेतरी होते. सांगतो, पुढचं पण आहे अजून. ज्या दिवशी माणूस हॉस्पिटलमध्ये अथवा घरामध्ये असतो किंवा काय असतो, किंवा पोस्टमॉर्टमसाठी ज्या वेळेला त्याची बॉडी जाते आणि ज्या वेळेला त्या हॉस्पिटलच्या दिशेने ज्यावेळेला ॲम्ब्युलन्स निघते, त्यावेळेला कोणीही व्यक्ती तुमच्या आसपासचे, जवळचे, कितीही अगदी घरातली सुद्धा मंडळी असून देत, कधीच कोणी असं बोलत नाही. अगदी तुमची मुलं देखील असं बोलत नाहीत. अगदी तुमच्या भाऊ, बहीण, वडील जे काही आहेत, कोणी आहेत, ते अशा प्रकारे बोलत नाही की
ते बघा, माझे हे आले, माझ्या ॲम्ब्युलन्समधून ते आले, माझा हा आला ॲम्ब्युलन्समधून, माझा तो आला ॲम्ब्युलन्समधून, माझी ॲम्ब्युलन्समधून ती आली, अशा स्वरूपाची नावं घेतली नाहीत. फक्त एकच शब्द बोलला जातो. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असाल, कुठल्याही पंथाचे असाल, कुठल्याही समाजातून येत असाल, ॲम्ब्युलन्समधून येणारी प्रत्येकाची जी डेड असते, ज्याला जीव नसतो, ज्याचा आत्मा नाही आहे उरलेला शरीरामध्ये, त्याला फक्त आणि फक्त बॉडीज बोललं जाते. आजपर्यंत मला कुठलंही उदाहरण असं दाखवा की ते म्हणतात ते बघा बाबा त्या ॲम्ब्युलन्स मधून तात्या येत आहेत किंवा आबा येत आहेत. नावं फक्त मी उदाहरणापुरती घेतोय, नाहीतर तुम्ही म्हणाल माझे तात्या माझे आबा, असलं नाही. तर उदाहरणाखातर मी ही नावं घेतली की ते बघा माझे तात्या येतात, माझे आप्पा येतात, माझे बाबा येतात, माझे हे, असं नाही. तर त्या व्यक्तीची ती बॉडी येते. आपण हेच बोलतो. म्हणजे जी व्यक्ती होती ती आता नाहीये. ती नाहीये म्हणजे काय आहे? ती नाहीये म्हणजे ह्या शरीरात नाहीये. उरली आहे ती फक्त बॉडी उरली आहे. ते त्या शरीराच्या बाहेर आहेत. ते कुठेतरी तुमच्या बाजूला असतील, कुठेतरी तुम्हाला बघत असतील. जन्माला येण्याच्या आधी आत्मा अगदी गर्भधारणा झालेली नाहीये, त्याच्या आधी आत्मा बाहेर उभा आहे, गर्भधारणेची वाट बघतोय. कारण की विषय आधीच ठरलेला आहे. कित्येक जणांना असा अनुभव पण आलेला असतील, कित्येक जण बोलतात सुद्धा बघा. मी आता अगदी तळाखोलात आपल्याला ते अंधश्रद्धा निर्मूलन किंवा ज्या लोकांना कुठल्याही प्रकारचा गंधच नाहीये किंवा बाबा जे कोण मानतच नाहीत की जन्म आहे आणि मृत्यू आहे, जे मानतात फक्त शरीराचा जन्म आणि शरीराचा मृत्यू, ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे असे जे मानत नाहीये, त्यांना आपल्याला विनाकारण त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारची आर्ग्युमेंट, त्यांच्याबरोबर कुठल्याही गोष्टीचं आपल्याला कसल्याही प्रकारचं संभाषण करायचं नाहीये आणि आपल्याला त्यांना कुठला विषयही द्यायचा नाही. त्यांना आपल्याला फक्त आपल्या ह्या विषयाच्या मार्फत माझं त्यांना एकच सांगणं आहे की बाबा ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत ना, त्या गोष्टी तुम्ही अगदी माफ करून आम्हाला सोडून द्या. त्याच्यावरती तुमचा वेळ वाया घालवू नका. कुठल्याही कमेंट किंवा खालच्या पातळीवरचं वक्तव्य करण्यामध्ये तुमचा चांगला वेळ वाया घालवू नका. आणि जर खरोखर तुम्हाला जर एक प्रयोग म्हणून जर तुम्हाला करायच्या असतील ना कित्येक गोष्टी, बघा शेवटी आपण म्हणतो ना की समोर असलेल्या दगडामध्ये तुम्ही देव बघितलात ना, तुम्ही देव मानलात ना, तर तो देव, नाहीतर फक्त शेंदूर फासलेला दगड. तुम्ही मानता की नाही? जिथे भाव नाही तिथे देव नाही. तुमच्या मनातला भाव असला पाहिजे तिथे. कुठलीही गोष्ट तुम्ही साकारताना, कित्येक जण म्हणतात की आम्ही आता हे करतोय काय, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी म्हणतात ना ते काय, मला वाटतं मॅनिफेस्टेशन ना, कॉन्सन्ट्रेशन करतात त्याच्यावरती, ती गोष्ट अशी भिंतींवरती स्टिकरने लिहून ठेवतात, काय करतात असं असेल ते. तर अशा प्रकारच्या गोष्टी हल्ली बऱ्याचशा व्हिडिओमधून, युट्यूब सारख्या ह्या माध्यमांमधून, इतर पण याच्यामध्ये काही क्लासेस पण चालतात त्याचे, म्हणतात की बाबा एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर त्याला सातत्याने ना त्याच्याकडे फोकस करायचा. आपल्याकडे बरेचसे संत होऊन गेले, कदाचित त्यांना त्यावेळेला पण लोकांनी वेडेच समजले, लोकांनी दगड मारले. अगदी संत ज्ञानेश्वरांना सुद्धा दगड खावे लागले लोकांचे. तर आपण तर त्यांच्या समोर काहीच नाही ना. आपण तर त्यांच्या अंगठ्याच्या एका टोकावरती लागलेली धुळीचा कण आहोत ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर. तुकाराम महाराज आज पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांसोबत कॅमेरा शूटिंग करून स्वतःची सेल्फी काढायला लोक धावतात, पण त्या वारकऱ्यांच्या मनामधला पांडुरंगाविषयीचं असलेलं प्रेम, त्याच्या मागची जी भावना आहे, ह्याचा कधीच कोण विचार करत नाही की हे श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे. वेगवेगळी माध्यमं ह्या सगळ्या आपल्याला बाईट मिळेल म्हणून रेकॉर्डिंग करतात.
आपल्या चॅनल्सवरती दाखवतात. विषय जर भूतांचा आला ना, आत्म्याचा आला ना, तर मात्र तिथे अंधश्रद्धा येते. विषय आत्म्यांचा, भूतांचा, भूतांच्या कथेंचा आला तर तिथे अंधश्रद्धा येते. जगातले कित्येक लोक आहेत ना, ते आत्मा ही गोष्ट मानायलाच तयार नाहीत. त्यांनी बघितलं नाही ना, डोळ्यांनी दिसत नाही. ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाही त्या नाहीच. जगात अजून असा बराचसा शोध लागायचा आहे. मला एक गोष्ट आठवली. मागे विचार करत होतो की कसं पटवून देऊ. मोबाईलवरती आपण मेसेज टाईप करता, तुम्ही पण करत असाल, सगळेच जण करत असाल. आज त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी नाव आहे. जो आपण इथे बोललेला आवाज हा शेकडो किलोमीटर लांब जातो. आवाज दिसतो का मधून असा करतो जाताना? समोरासमोर दोन माणसं बसलेली असतील ना, त्यांना सुद्धा आपण बोललेला आवाज दिसत नाही, पण कानांवरती पडतो, ऐकला जातो. लेझर लाईट, एखादी हाय पॉवरची लेझर लाईट जर आपण एखाद्या ठिकाणी जर टाकली तर आपल्याला त्याची गरमाट जाणवते, हवेतून दिसते. पण ती लेझर लाईट ज्या वेळेला आपल्याला स्पॉट करते ना, त्यावेळेला आपल्या स्किनवरती जळजळते. मध्ये कुठे आग लागलेली दिसत नाही, डायरेक्ट स्किनवरतीच चटका लागतो. मध्ये आग नाही, आग असेल तरच चटका लागला पाहिजे ना. म्हणजे आग मध्ये आहे कुठेतरी, पण ती डोळ्यांना दिसत नाही, ती लाल लाईट मध्ये दिसते, पण स्किनवरती टाकल्याच्या नंतर चटका लागतोय. किरण डोळ्यावरती त्या लेझर लाईटची पडली तर डोळे फुटतायत. जाणून बुजून एखाद्याच्या गोष्टीला, ज्या एखाद्याला जमतायत गोष्टी, ज्या आपल्याला जमत नाही, त्या अंधश्रद्धा. एखाद्याचा विरोध करायचा आहे, अंधश्रद्धा. तीच जर गोष्ट तुम्हाला दिसली ना, तुम्हाला जी जमलं ती माझी भगवंतावरची श्रद्धा. तुम्हाला देव पावला, तुमची ती देवावरची श्रद्धा. तुम्हाला स्वप्न पडली, देवाने तुम्हालाच दिला दृष्टांत. पण जे दुसऱ्याला दिसलं ना, अंधश्रद्धा. हे सोडा. आज महाराष्ट्रामध्ये अत्यंत असे बरेचसे विषय आहेत ना, लोक बोलायला जे घाबरतात ना, ते ह्याच कारणासाठी, कारण की त्यांना समजावून घेणारी लोक नाहीये. आपल्या बाजूच्या गोष्टी ऐकायलाही आपल्याकडे वेळ नाही आहे. बाजूच्याचं दुःख जाणून घेण्या इतपत पण आपल्या मनाची परिस्थिती राहिलेली नाही आहे. का दुःख त्याच्याच वाटेला आहे ना, आपल्या वाटेला कधीच नाही येणार. येणार दुःख येणार. जशा सुखांच्या लाटेवरती आपण प्रवास करतो ना, त्याप्रमाणे दुःखांच्याही लाटा येणार. पण वेळ लागतो ना. वेळ म्हणतात ना, ते वेळेआधी कुठलीही गोष्ट कधीच होत नाही, होणारही नाही. जोपर्यंत तुमचं पूर्वजन्मीचं कर्म तुमच्या सोबत चाललंय ना, पुण्यकर्म, तोपर्यंत तुम्ही वाटेल ते करा, अगदी वाटेल ते. ज्या दिवशी तुमच्याकडे तो पुण्यकर्माचा ठेवा तुमचा संपला ना, कितीतरी राजकारणी आपल्या समोरासमोर संपलेले आहेत. महाराष्ट्रातली ताजी उदाहरणं घ्या. पार्ट्या कधी कोणी स्वप्नात पण विचार केला नसेल, एवढी मोठी पार्टी, एवढे मोठे साहेब,
तुकडे तुकडे झाले त्या पार्टीतले. आणि ज्यांची समोर बसण्याची जर सोडाव, साधे एका कोपऱ्यामध्ये ना पुटपुटण्याची पण ज्यांची हिंमत नव्हती ना, ते आज कॅमेऱ्यांच्या समोर येऊन येऊन बोलतायत. जे आज बोलतायत ना, त्यांनी फक्त 1980-90 या काळात फक्त एखाद्या कोपऱ्यात फक्त पुटपुटलं पाहिजे होतं. मी ज्या पार्टी विषयी बोलतोय तुम्ही समजून गेले असाल. 1980-90 ह्या काळात सुद्धा त्या पार्टी विषयी फक्त पुटपुटलं पाहिजे होतं विरोधात. त्याचा थोबाड काय तोच अख्खा दिसला असता की नाही माहिती नाही. पण आज काय घडते स्वतःच्या नजरेने बघताय. असो, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की बाबा वेळ आहे ना, जोपर्यंत तुमचं पुण्य कर्म तुमच्या सोबत चालतंय तोपर्यंत तुम्ही वाटेल ते करा, चालेल. ज्या दिवशी तुमच्या पुण्यकर्मातला तो घडा संपेल ना भरलेला, त्या दिवशी तुमचा दिवस सुरू. हा, आता ज्याच्याबरोबर काही गोष्टी वाईट घडतायत त्यानेही विचार करावा की बाबा हा जो जन्म आहे ना, ह्याच्यात ही फक्त साखळी चालू आहे. साखळी, मी मगाशी तुम्हाला साखळीचं उदाहरण दिलं की कड्या कड्याने साखळी बनते, कड्या कड्याने साखळी बनते. एक कडी झाली, दुसरी कडी टाकली म्हणजे पहिली कडी गेली, मागे गेला, त्याचा इतिहासात जमा झाली ती कडी. पण दुसरी कडी पण आपणच आहोत, दुसरी कडी पण आपणच आहोत. ती फक्त रूप बदललंय. ह्या कडीपासून ह्या कडीपर्यंत रूप बदललं. दिसायला जरी थोडी सारखी असली ना तरी सुद्धा ही कडी वेगळी. आपण ह्या कडीला टाकून दुसऱ्या कडीत आले, दुसरा विषय चालू झाला. पहिल्या कडीला कशा प्रकारे आपण बनवली ना, त्याच्यावरती दुसऱ्या कडीची जडणघडण चालू झाली. त्याच्याबरोबर काय होते काय नाही होत आहे ह्या सगळ्या गोष्टी तयार झाल्या. आपण म्हणतो, आपण एक नाव फक्त घेऊया, एक फॅमिली, एक अगदी सहज उच्चारता येते, सगळ्यांच्या तोंडातोंडांमध्ये बसली आहे, म्हणून अंबानी फॅमिली. अंबानी, आपण हे नाव का घेतलं माहितीये का? कारण की सगळेजण प्रयत्न करतात, स्वप्न बघतात, पण प्रत्येकाला अंबानी होता येत नाही. 1000 जण शिव्या घालतात त्या अदानीला, पण प्रत्येकाला अदानी होता येत नाही. याच्या मागचं कारण हे आहे की ज्या वेळेला मागच्या जन्मामध्ये हाल अपेष्टा काढून ज्या वेळेला माणूस आपलं पुण्यकर्म पुण्य संचित करतो, त्यावेळेला पुढच्या वेळेला जन्म अशा प्रकारे होतात. तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये अगदी सुखानेच भरलेला घडा त्या जन्मात सुद्धा मिळणार नाही. हा पैसा अडका मिळेल, पैसा अडका आला असेल, पण त्याच्याबरोबर सगळीच सुख त्यांना मिळालेली असतील हे जरुरी नाहीये. कारण की इतकं पुण्यकर्म जर झालेलं असेल ना तर माणूस जन्मच नाही घेणार. त्याच्यापर्यंत पण आपल्याला पोहोचायचं आहे, पण विषय हळूहळू हळूहळू आपल्याला समजत जायचं आहे. मी तुम्हाला हे का सांगतोय ना, त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. जर तुमचं कर्म चांगलं असेल ना, माझंही नाहीये तेवढं कर्म चांगलं, कर्म चांगलं असतं तर कदाचित जन्म नसता, पण तशा प्रकारचं कर्म आपल्याला करायचं आहे की बाबांनो हे जन्म मृत्यू ह्याच्या फेऱ्यातून कुठेतरी सुटायला पाहिजे. आपलं गृहस्थीचं काम करता करता आपले कर्म आहे. लग्न ज्यांची झाली आहे त्यांचं हे कर्म आहे. आपलं घर सांभाळा बाबांनो. आपली मुलं असतील तर त्या मुलांकडे लक्ष द्या, बायको आहे तर बायकोकडे लक्ष द्या, संसार आपला सांभाळा आणि याच्यातून मार्ग काढा. हळूहळू दुसऱ्यांचं नुकसान होणार नाही ह्याचा जास्तीत जास्त विचार करा. कारण ज्या वेळेला आपण एका व्यक्तीचं नुकसान करतो ना, आपण असं बऱ्याच वेळा म्हणतो, अरे मी त्याची वाजवून टाकली, अरे मी त्याची सुजवली,
अरे मी त्याचे पैसेच उडवून टाकले, त्याला दिलेच नाही, काय तो मागतो माझ्याकडे? त्याला असा ढोस दिला ना, तो आता पैसेच मागायला येणार नाही स्वतःचे. ढोस तुम्ही दिलात, तुम्ही तुमच्या ताकदीचा वापर केलात. कुठल्या? या शारीरिक आणि भौतिक जगतातला. खेळ तर तुमच्याबरोबर होण्याचा बाकी आहे. म्हणून हा विषय आज चालवलाय आपण आत्म्याचा, की माणूस हा जन्म ह्याच्यासाठी मिळालाय की बाबांनो स्वतःला नीट ओळखा आणि ह्या चक्रामधून बाहेर पडा. म्हणून आपण आत्मा कसा पाहावा, त्याच्यासाठी जी पहिली स्टेज लागते ना मेडिटेशनची, ही कशी, हा भाग त्याच्यासाठी चालवलाय. पण डायरेक्ट मी जर त्या तुम्हाला गोष्टी सांगायला सुरुवात केल्या ना, की कसं पाहावं, कसं काय करावं, तुम्ही पाहणार नाही. इथे लिहून देतो 100% तुम्ही पाहणार नाही. जोपर्यंत त्याच्या मागचा गाभा तुम्हाला समजणार नाही, त्याचा मूळ विषय समजणार नाही, त्याचं कारण समजणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्या भागामध्ये येणार नाही. तुम्हाला जाणीव पण होणार नाही, तुम्हाला बसावंसं पण वाटणार नाही. आणि जर तुम्ही त्या गोष्टीसाठी एका ठिकाणी बसलात नाही, त्याचा विचार केला नाही, तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला स्वतःच्या मनाची तयारी करावी लागणार आहे. जोपर्यंत तुमचं मन तयार होत नाही एखाद्या गोष्टीसाठी, तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट कितीही फिजिकली मेहनत करा, जोपर्यंत तुमचं मन तुमच्या सोबत नाही ना, तुम्ही ती हासिल करू शकत. म्हणून लोक म्हणतात ना, कुठली गोष्ट मनापासून जर झाली ना तर ती पूर्ण होते. हा सगळा मनाचा खेळ आहे. हा मनाचा, ज्याची वाक्य तुम्ही पण वापरता जिकडे तिकडे. मन असं लोक म्हणतात, कित्येक वेळा छोटासा डायलॉग मारतात, मन चिंती ते वैरी पण नाही चिंती, असं काहीतरी आहे वाक्य. मला डिटेलमध्ये नाही ते बोलता येणार, मी असं ऐकलंय उडतं उडतं. मन जे चिंते ते वैरी पण न चिंते. मन जे आहे ना तुमचं, त्याच्यावरती जोपर्यंत तुमचा कंट्रोल येत नाही आणि तुमचा त्या गोष्टीच्या पूर्णत्वाकडे तुमचा फोकस होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला काहीच समजत नाही. आत्ताच आषाढी एकादशी गेली, पंढरपूरची यात्रा झाली. वारकरी लोक पूर्ण त्या यात्रेदरम्यान काय करत असतात? फक्त काय त्या रस्त्यावरून चालता चालता लागलेले दुकानं, ते मंडप, याच्यामध्ये काय जेवायला जातात, बागडायला जातात, रस्त्यावरून गप्पा मारायला जातात. त्यांचा कंटिन्यू जो प्रवास चालू असतो ना, सतत जो प्रवास चालू असतो ना, पायी चालत. हे पण मी तुम्हाला पायी चालत हे वाक्य लक्षात ठेवा, मी त्याच्यावरतीच तुम्हाला सांगणार आहे. पायी चालत. कित्येक जण वारकरी बिना चपल्यांचे चालतात. वारकरी बिना चपलांचे चालतात. त्याच्यातला चालणं हा भाग फार लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला ते पंढरपूरची वारी करून येतात ना, अनवाणी जे चालून आलेले असतात, विनाधारी वगैरे असे वारकरी, पहिल्यांदा पूर्वी प्रत्येक गावागावांमध्ये ज्या वेळेला ते वारकरी यायचे ना, त्यावेळी त्यांच्या पायावरती डोकं ठेवायचे गावातली मंडळी, की बाबा माझ्या कपाळी त्यांच्या पायाची धूळ लागू दे, म्हणजे माझ्या विठुरायाचं साक्षात मला दर्शन घडू दे. पायी चालत गेलेले आणि विठुरायाचं त्यांच्या पायावरती डोकं ठेवून ह्या गावात राहिलेल्या माणसांना दर्शन घडू दे. मी त्या मूळ मुद्द्याकडे येणार आहे, जो आपला मेडिटेशनचा भाग आहे पुढे. तर हे जे वारकरी आहेत, सतत फक्त एकच त्यांच्या मुखामध्ये नाव,
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठलाच्या नामस्मरणाने, फक्त विठ्ठलाच्या नामस्मरणाने ती पायाने वाट चालत 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 त्या विठुरायाच्या दर्शनाला, त्याच्या गाभाऱ्यामध्ये जातात. आपण जर सामान्य माणसाने जर अनवाणी जर चालून ह्या साध्या आपल्या शहरातल्या डांबरांवरच्या रस्त्यांवरून जरी चालण्याचा विचार केला ना, तर मला वाटते 1 महिना तरी पाय खालती टेकण्याच्या लायकीचा नाही राहणार. हा त्यांचा सततचा प्रवास आहे, दरवर्षीचा प्रवास आहे. आणि नामस्मरण त्यांच्या मुखामध्ये हे कायमस्वरूपी आहे, आजचं नाही. तर हे नामस्मरण कायमस्वरूपी, आणि त्या नामस्मरणाच्या जोरावरतीच ही व्यक्ती, ह्या ज्या व्यक्ती आहेत ना तुमच्या आपल्यासारख्या हाडामासाच्या, ह्या शेकडोनी किलोमीटर चालत चालत त्या विठुरायापर्यंत जातात. सांगतो याचा अर्थ कळतोय ना तुम्हाला? त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये त्या माऊलीच्या प्रती जी भावना आणि जे प्रेम आहे ना, ते कळलं? ते जी भावना आणि जे प्रेम आहे ना, त्याच्यामध्ये ते इतके मग्न आणि गुंग होतात की त्यांना कळत सुद्धा नाही की बाबा माझ्या पायात वेदना होत आहेत का, मला ताप आलाय का, मला अजून काही व्याधी झाली आहे का. इतके ते गुंग होऊन जातात, म्हणून ते त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या पायी चालत जाऊ शकतात. ही पण एक साधना आहे, हे पण एक प्रकारचं ध्यान आहे, हे एक मेडिटेशन आहे. आजूबाजूच्या गोष्टींचं भान न राहता आपल्याला काय करायचं आहे, पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या पायावरती डोकं जाऊन टेकायचंय, हे ध्यान आहे. तर आपल्याला काय आज शिकायचंय सांगा? आपल्याला आज काय बघायचंय? आपल्याला आत्मा बघायचा. विचार तर करा पहिला त्याचा, दिसत कसा असेल, कसा असेल तो, असेल तो म्हणण्यापेक्षा कसा मी असेल. कारण की अजून आपण आपल्या भौतिक जगामधून बाहेरच नाही पडत ना, की आपण आहोत नेमके कसे. आपण फक्त आपल्याला ना राम, हनुमान हे फिजिकल बॉडीमध्ये, त्या चित्रांमध्येच आपण बघतो आणि आपण विचार करतो हा तसाच असणार. अहो, ही चित्र तर, ह्या मूर्त्या त्यांच्या कल्पना आहेत. ज्या मूर्तिकाराने मूर्ती बनवली त्याची ती कल्पना आहे. त्याला जसं त्याच्या नजरेमध्ये, डोक्यामध्ये रूप दिसलं तसं त्याने ते कोरलं दगडावरती. चित्रामध्ये जर एखादी सरस्वती दिसते आहे, महालक्ष्मी दिसते आहे चित्रामध्ये, तर त्या चित्रकाराची कल्पना आहे, त्याच्या डोक्यातली. त्याच्या डोक्यातली जी कल्पना, सरस्वतीची आकृती अशी असेल, सरस्वतीचा चेहरा असा असेल, महालक्ष्मीचा चेहरा असा असेल, ती त्याने आकृती तिथे बनवली. ते चित्र आहे. तुमच्या मनामध्ये काय आहे? आकृती, चित्र. ऍक्च्युली एनर्जी हा जो फॉर्म असतो ना, म्हणजे एनर्जी जी असते ना, ती तुम्ही जे विचार कराल ना त्याप्रमाणे तयार होते. आता हाही विषय आपण एवढ्या लवकर जर घेतला ना तर मधल्या पायऱ्या निघून जातील, आणि मधल्या पायऱ्या निघून गेल्या ना तर आपल्याला ज्या बिंदूपर्यंत पोहोचायचं आहे ना तिथे तुम्ही पोहोचणार नाही, याची 100% गॅरंटी. म्हणून जरी भाग किती लांब चालत गेले ना तरी भाग एकही मिस करू नका. माझी तुम्हाला पर्सनल रिक्वेस्ट आहे. असं समजा की मी बाबा हा अर्धा 1 तास जो पण काय हा व्हिडिओ असेल ना तो मी असा टाइमपास म्हणून बघतोय म्हणून समजा. फक्त भागावरती लक्ष द्या, प्रत्येक गोष्टीवरती लक्ष द्या. मी काय बोलतोय ना त्याच्यामध्ये प्लीज माझी तुम्हाला स्पेशल रिक्वेस्ट आहे, म्हणजे माझे मनापासून मी तुम्हाला हात जोडून सांगतो की तुम्ही त्या गोष्टींकडे नीट निरखून लक्ष द्या. त्याला स्वतःच्या जीवनामध्ये ना तुम्ही तपासून पहा.
की माझ्या हातून काही चुका झाल्या आहेत का, मी कोणाचं नुकसान केलंय का माझ्या ह्या आयुष्यामध्ये. असं कधीच समजू नका की ह्या आयुष्यात मी केलेल्या चुका माझ्या माफ झाल्या, म्हणजे सगळं संपलं, मी सगळा मोकळा झालो. अरे मी त्याला फसवलं, मी त्याचे पैसे खाल्ले, मी त्याचं हे केलं ते केलं. अरे तुम्ही त्याचं काहीच नाही केलं. तुम्ही काय केलं माहितीये का, तुम्ही त्याचं काही नाही केलं, तुम्ही एका व्यक्तीचं काहीच नाही केलं. त्याच्या घरात छोटी छोटी मुलं असतील, विचार करा, तुम्ही एखाद्याचे 1,00,000 रुपये गडप केले, हडपले. सगळ्यात मोठं पाप आहे आजच्या तारखेमध्ये. तुम्ही अन्नदान करू नका. मंदिरांमध्ये तुम्ही कसलेही चढावे चढवू नका, हार फुलं वाहू नका, दान धर्म करू नका. देव तुमच्यावरती नाराज नाही होणार. देव तुमचं काही एक वाकडं करणार नाही. पण ज्या दिवशी आपलं घर कसं बसं चालवण्यासाठी धडपडणाऱ्या माणसाचे तुम्ही लांडी लबाड्याने ज्या दिवशी पैसे चोराल ना, त्याच्या तोंडातला घास काढाल ना, ऍक्च्युली त्याच्या तोंडातला घास नाही काढत, सांगतो मी तुम्हाला. ज्यावेळी तो त्याचा पैसा हिरावून न्याल ना तुम्ही, त्या दिवशी तुम्ही समजा की तुमचा दुसरा प्रवास सुरू झाला बाबांनो. कारण की तुम्ही त्याच्या छोट्या छोट्या पोरांच्या तोंडातला घास काढणार आहे. आज जर ते पैसे त्याला मिळाले असते तर तो त्या पैशाच्या मार्फत त्यांना जेवायला देऊ शकला असता. एखाद्याची क्लासची फी भरायची आहे तर त्याची क्लासची तो फी भरू शकला असता. त्याच्या बायकोला काहीतरी आजार असेल, त्याच्या बायकोच्या आजाराकरिता तो त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकला असता. त्या बायकोला, ती व्यक्ती, आई वडील आजारी असतील, आई वडिलांना गावाला त्याला पैसे पाठवायचे असतील, काही असेल, त्याच्यावरती डिपेंड असणाऱ्या त्या निरापराध माणसांना त्या पैशांमुळे, त्याला मिळणाऱ्या पैशांमुळे, त्याच्याकडे येणाऱ्या पैशांमुळे त्याला ती जी पुढची कामं करायची असतील ती तुमच्या फक्त एका लबाडीमुळे, एका त्याच्या नुकसानीमुळे, त्याचे जे पैसे जे तुम्ही काय खाल्लात त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टी करता येणार नाहीत. म्हणजे तुम्ही त्याचे पैसे खाल्ले नाहीत, त्याचे पैसे दिले नाहीत. एवढंच नाही तर तुम्ही एवढ्या जीवांचा आत्मा मारलात, एवढ्या जीवांचे अपेक्षा मारलात, इतक्या साऱ्या जीवांचा तुम्ही त्यांच्या गरजांपासून, मूलभूत गरजांपासून त्यांचा घास हिरावला. आता तुम्हीच विचार करा, त्यांची मुलं, तुम्ही पैसे त्याचे मारले, त्याची मुलं उपाशी झोपली, बिना शिक्षणाची राहिली. जे शिक्षण घ्यायचं होतं त्याला पैशाची अडचण झाली, तो ते शिक्षण देऊ शकला नाही. मुलांची स्वप्न भंग झाली. आता तुमच्या घरामध्ये ती स्वप्न पूर्ण होतील? तुमच्या समोरच्याला एक पिढी पुढे गेली, मुलगा ऍक्सिडेंट मध्ये मेला. कधी कोणाच्या कुटुंबात झालंय काय असं? सगळं काय चांगलं होतं, पैशाची भरभराट होती, घरामध्ये इकडून तिकडून पैशांची लूट चालू होती, जिकडून तिकडून खेचून पैसे आणत होते, आणि मुलगा अचानक ऍक्सिडेंट मध्ये गेला. मुलगा झाला पण बेवडा, अत्यंत कुठल्या तरी भयंकर वेगवेगळ्या नादाला लागलेला असा मुलगा जन्माला आला. अशी कर्मकांड त्या मुलांची झाली. आहेत काय तुमच्यामध्ये कोणाच्या ओळखीच्यांमध्ये वगैरे अशा फॅमिली? तर जरा नीट नजर मारा. साला परिवारांमध्ये मुलंच झाली नाही. पैसा तर पक्कळ आहे, भरपूर आहे, पण मुलं होऊ शकत नाही. आहे का आजूबाजूला तुमच्या कोण फॅमिली? जरा चेक करा. आणि मग नंतर ना त्यांचा बॅकग्राऊंड चेक करा. अरे हा, पैसा असून मुलंच लग्न करत नाही. हातातोंडाशी आलेले घास असे निसटून जातात. हाव, पैसा 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 पैसा. ह्याची जमीन ओढेन, त्याचा पैसा ओढेन, त्याचं घर लाटेन,
त्याला मारेन, ह्याला मारेन. अरे कोणाला मारणार तुम्ही? शरीर. त्या आत्म्यांचं काय करणार? मी आत्मा हा विषय त्याच्यासाठी चालवलाय खास करून, की बाबांनो आत्म्याचा खेळ बघा. तुम्ही देवाला दोष देता ना, तुम्ही देवापर्यंत जाऊच नका, तुमच्या स्वतःच्या आत्म्यालाच पहिलं बघा, की तुमचाच आत्मा तुमच्याबरोबर काय खेळ खेळणार आहे. दुसऱ्याचा आत्मा येऊन तुम्हाला मारेल ही गोष्ट वेगळीच झाली. तुमच्या आत्म्यालाच आतमध्ये त्या पटल्या नाहीत. तुमच्या सूक्ष्म शरीराने केले हे नाद. ज्या विचारांनी तुम्ही त्या शरीराला डेव्हलप केलात ना, त्याने तर हे नाद केले, पण ते नाद त्या आत्म्यामध्ये रेकॉर्ड केले. सुरुवातीलाच मी सांगितलं तुम्हाला, ही हार्ड डिस्क आहे, आत्मा आहे मोठी, ज्याच्यामध्ये डिलीट हा ऑप्शन नाहीये, त्याच्यामध्ये फक्त सेव्ह होते. तुम्ही जेवढे जन्म घेताना, जेवढी कर्म करताना, ही सगळी कर्म, त्याचा डेटा त्या हार्ड डिस्कच्या मध्ये स्टोअर होत असतो कंटिन्यू, आणि स्टोअर झालेला डेटा नेक्स्ट जन्मासाठी काढला जातो. त्याच्यावरती मग आपल्याला ती कर्म आणि त्याची कर्मफळ, जीवन चालू राहते कंटिन्यू. मूर्ती बदलली म्हणजे त्याच्यातला देव बदलला असं नाही ना. तुम्हाला दिसतं ना कुठली तरी मूर्ती जीर्ण झाली, समजा एखाद्या मंदिरामधली विठ्ठलाची मूर्ती जीर्ण झाली, त्या मूर्तीचं विसर्जन होते, तिथे नवीन मूर्ती आणि त्याची प्राणप्रतिष्ठा होते, म्हणजे विठ्ठल बदलला का? देह बदलला. जो तुम्हाला नजरेने दिसत होता ना, तो देह बदलला, विठ्ठल आतमध्ये तोच आहे. रे बाबांनो, तुमचं पण तसंच आहे. तुमचा देह बदलला, पण त्याच्या आतमध्ये तुम्ही आहात ना. पुढच्या कर्माला चला, आता तुमच्या पुढची वेळची मजा बघा. म्हणून पहिली अट ही आहे की जर तुम्हाला तुमच्या आत्म्याचा साक्षात्कार घडवून घ्यायचा असेल, जर तुम्हाला तुमचं मेडिटेशन जर सक्सेसफुल करायचं असेल, भ्रमामध्ये राहू नका. मेडिटेशन म्हणजे तुमचं जागृत अवस्थेमध्ये किंवा कॉन्शियस माइंडमध्ये, जे तुम्ही जागलेल्या अवस्थेमध्ये असतात ना, त्याच्यात जी तुम्ही चित्र बघतात ना, त्याला मेडिटेशन बोलू नका. आजकाल सगळ्यांचे ते धंदेच झालेत. तुम्ही जागते आणि तुम्हाला बोलून 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 स्वप्न दाखवतात, चित्र तुम्हाला डेव्हलप करायला लावतात. हे मेडिटेशन नव्हे. स्वतःला सांभाळा. स्वतःला जर तुम्ही व्यवस्थित सांभाळलात ना, आजूबाजूचे तुमचं सराउंडिंग जे वातावरण आहे ना, आपोआप सांभाळलं जाईल. ज्या वेळेला तुम्ही स्वतःला काहीतरी दुसऱ्यांपेक्षा वेगळे समजता ना, त्यावेळेला हा सगळा घोळ तयार होतो. ज्या वेळेला मी स्वतःला तुमच्यापासून वेगळा समजेन ना, त्यावेळेला मी तुम्हाला कमी समजेन. कारण की वेगळं समजणं हीच पहिली सगळ्यात मोठी चूक आहे. आणि प्रत्येक माणसं ना स्वतःला दुसऱ्यांपासून वेगळं दाखवण्याकरिता झटतात. आज धर्मांच्या ज्या मारामाऱ्या ज्या चालल्या आहेत ना, काही नाही. धर्म म्हणजे काय आहे? फक्त जीवन जगण्याची एक पद्धती आहे. बघा ना तुम्ही, प्रत्येक धर्माची कुठलीही नावं घ्या, त्याच्यामध्ये जीवन कसं जगायचंय हे त्याच्यामध्ये सांगितलेलं असते. तुम्ही अमुक करायचं, तुम्ही तमुक करायचं, तुम्ही हे करायचं नाही, तुम्ही ते करायचं नाही, तुम्ही हेच करायचं, तुम्ही तेच करायचं. बस एवढीच मोठी त्याची धर्माची लिस्ट असते. तो धर्म, त्याला नावं दिलेली असतात वेगवेगळी वेगळी, फलाना 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 फलाना. पहिल्यांदा असं काही नव्हतं, फक्त दोनच शब्द होते, धर्म आणि अधर्म. धर्मामध्ये नीती नियमाने चालणाऱ्या गोष्टी लिहिलेल्या होत्या, नीती नियमाच्या पलीकडे चालणाऱ्या गोष्टी अधर्मामध्ये. बाबा दुसऱ्याचं ओढून खाऊ नका, हे धर्मामध्ये. दुसऱ्याचं ओढून खाणारा अधर्मी. साधारण गोष्ट आहे हो, साधी एकदम. दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा प्रकारची वागणूक ठेवणं म्हणजे धर्म. त्याला आज
स्वतःच्या स्वार्थासाठी इतके काही जगामध्ये धर्म तयार झाले, मारा तो हे ऐकत नाही, काय म्हणायचं त्याला, ते काफिर काफिर. साला एखाद्याला कोणाला त्याचे अर्थ पण धड माहिती नसतं. खरं सांगू ना, या शब्दांनी सगळा घोळ केला आणि विविध ठिकाणी तयार झालेल्या भाषांनी. खरोखर देवाने जर काय केलं पाहिजे ना, तर ह्या माणसाची ना जीभ कापली पाहिजे पहिली. खरोखर जीभ कापली पाहिजे देवाने. पहिल्यांदा आम्ही ना ते 3 माकडं बघायची, त्याला आम्ही गांधीजीची 3 माकडं बोलायचो. माहिती नाही मला प्रत्यक्षामध्ये ती गांधीजींची 3 माकडं होती की बाबा असेच काय बनवलेलं होतं. त्याच्यातला एका माकडाचे हात कानावरती होते, ऐकायचं नाही. दुसऱ्या माकडाचे हात तोंडावर होते, बोलायचं नाही. आणि तिसऱ्या माकडाचे हात डोळ्यावर होते, बघायचं नाही. आता विचार करा तुम्ही, माणूस जर असा असता, त्याला बोलताही आलं नसतं, त्याला बघताही आलं नसतं आणि त्याला ऐकताही आलं नसतं, तुम्ही काय विचार केला असत मला? गोष्टी ज्या घडतात त्या बघण्याने, बोलण्याने आणि ऐकण्याने. आता ज्या आपल्याला आपल्या हिताच्या नाही आहेत त्या गोष्टी जर आपण ऐकल्या तर आपल्या मनात अहिताचे विचार येणार. आपल्या हिताच्या नाही आहेत त्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्या मनामध्ये अहिताचे विचार येणार. आणि आपण जर अहिताच्या गोष्टी जर बोलल्या तर 100% त्याचा रिझल्ट समोरच्या मध्ये पण अहिताचंच होणार. आपलं बोलणं, आपलं बघणं आणि आपलं ऐकणं हे जर चांगलं असेल ना, आणि ह्या जर गोष्टी जर आपल्याला चांगल्या जर होत असतील ना, तर समाजामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होणार. बाकी धर्म, जात, पंथ हे फार लांब राहिल्या. प्रत्येकाचे देव वगैरे हे पण सगळं लांब राहिलं. आता आत्म्यासोबत सांगतो मी तुम्हाला. आता प्रत्येकाने आपापल्या धर्मांमध्ये आणि जातींमध्ये आणि धर्माच्या गोष्टींमध्ये आणि आपल्या देवांमध्ये एक गोष्ट कन्फर्म करावी की बाबा ती आत्म्याशी रिलेटेड आहे की नाही. आत्म्याचं जर तुम्ही वर्णन बघाल ना, तर आत्मा हा निराकार आहे. आत्म्याला कुठल्याही स्वरूपाचा आकार नाही. आत्मा निराकार आहे. आत्म्याला कुठल्याही स्वरूपाचा गंध नाही. आत्म्याला कुठल्याही स्वरूपाचा रंग नाही. आत्मा उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. भावशून्य वातावरणामध्ये आत्मा जाणवत नाही. आत्म्याला जाळताही येत नाही. हे मी नाही सांगितलं, हे श्रीकृष्णाने सांगितलं. हे जे तुम्हाला सांगतोय, आत्म्याला जाळता येत नाही. आत्म्याला पाण्याने भिजवता येत नाही किंवा हवेने आत्मा उडत येईल. आता विचार करा, आत्माला कुठल्याही स्वरूपाचा आकार नाहीये पण त्याचं अस्तित्व आहे. आता जे देव आहेत ना, देव म्हणा, काय म्हणा, जे तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते गॉड बोला, अजून काय जे तुम्हाला बोलायचं ते बोला. मूळ जो कोण आहे ना त्याला कोणी बघूच शकत नाही. आत्म्याला कोणी बघू शकत नाही. जाणवू शकते, त्या मूळ शक्तीला पण जाणवू शकते. तुम्ही तुमच्या मेडिटेशनच्या जोरावरती तुम्हाला त्याचा दृष्टांत होऊ शकतो, तुम्हाला येऊन सांगू शकतो
पण लोक त्याला म्हणतील तुमची कल्पना. कित्येक धर्मगुरूंना असे दृष्टांत होतात ते फक्त आत्म्यांचे होतात. आत्मा दुसरा तिसरा कोणी नाही, तोच एक फक्त परमात्मा आहे, ज्याचा अंश तुमचा आत्मा आहे. तो एकच परमात्मा आहे. आणि म्हणून आपण हा आत्मा भाग चालवलेला आहे, जे आपण मेडिटेशन मध्ये जाणार आहोत, फक्त एक प्रयोग म्हणून. आणि हा जो आपण प्रयोग करायचा जो ठरवलेला आहे ना, ह्या आत्म्या संदर्भामधला, तो जाती धर्माच्या पलीकडेचा आहे. तुम्ही कुठल्याही जातीचे असाल व कुठल्याही धर्माचे असाल, त्याला काही फरक नाही पडत. कारण की मी तुम्हाला तुमच्या आतमध्ये बघायला सांगतोय, बाहेर नाही. कोणाच्या मंदिराकडे, कुठल्या मस्जिदीकडे, कुठल्या चर्चकडे मी तुम्हाला बघायलाच सांगत नाही. मी फक्त तुम्ही ज्या धर्मामध्ये आहेत ना, त्याच धर्मामध्ये राहा. फक्त एकच मेहरबानी करा, तुम्ही तुमच्या आतमध्ये बघा. तुम्ही स्त्री असाल, तुम्ही पुरुष असाल, काही फरक पडत नाही, सगळे एकच आहेत. शरीर आता स्त्रीचं धारण केलंय म्हणजे ती कंटिन्यू कायमस्वरूपी तुम्ही स्त्री नाही आहेत. कारण की सूक्ष्म शरीराला स्त्री आणि हे नसते, पुरुष असा भेद नसतो, ते बदलते. कारण की ते विचार आहेत, विचारांचं शरीर आहे. ते विचार कधी दिसत नाही, एकदम सूक्ष्म असतात, एकदम सूक्ष्म एका कोणामध्ये लाखो करोडो विचार तुमच्या डोक्यामध्ये फिरत असतात. टायमाला तो येतो, पटकन तुमच्या समोर प्रकट होतो आणि जातो. लिहून ठेवला तर राहिला, मेमरीमध्ये कुठे साठवला तर राहिला, नाही तर असे लाखोनी करोडोनी विचार तुमच्या सेकंड मध्ये, एक सेकंडच्या पण कितीतरी लाखपट अंश फक्त त्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यामधून फ्लॅश होत राहतात, असे निघत राहतात. पण तुम्हाला ते जाणवत नाहीत. विचार कितीतरी येऊन जात राहतात, पण तुमचं लक्षही जात नाही त्या विचारांकडे. पण तुम्हाला नंतर कधीतरी असं जाणवतं, अरे हे कधी मी बघितलंय काय, कधी असं झालंय काय, असं तुम्हाला वाटतंय बघा कधीतरी. तो एका सेकंडसाठी येऊन गेलेला तुमचा तो विचार असतो. तुम्हाला ते फ्लॅश पण दाखवते चित्रांसकट, सगळ्या सकट, पण तुम्हाला ते जाणवत नाही. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आपल्यासोबत घडतात ज्या भौतिक जगताच्या बाहेर आहेत, भौतिक जगताच्या बाहेरच्या आहेत, पण त्या आपल्याला जाणवत नाही. का? कारण की आपण त्या दृष्टिकोनातून जागे नाही. आपण जर सबुद्धीने जर त्या गोष्टीमध्ये जर जागे राहिलो ना, तर आपला लक्ष तिथे जाईल ना. आपण या जगामध्ये ना काहीच बघत नाही, काही म्हणजे काही नाही. जे डोळ्यांच्या समोर अगदी ह्या रेंज पर्यंत जेवढं तुम्हाला दिसते ना, तिथपर्यंत तुम्ही बघता. पण ज्या वेळेला तुम्ही समोर बघता ना, त्याच वेळेला मागे पण काहीतरी घटत असते. तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्याच इथे मागच्या साईडला काहीतरी गोष्टी घडतायत, पण त्या तुमच्या फक्त नजरेने बघण्याच्या दृष्टिकोनातून ना त्या निघून जातात. तुम्ही त्या तुमच्या आठवणींमध्ये ते साठवू नाही शकत, तुम्ही त्या बघू नाही शकत. म्हणून मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की व्यक्ती जे तुम्ही बघताय ना, ते फक्त तुम्ही बघताय, मी नाही बघत आहे. त्याच्यामुळे ना माझ्या डोक्यात जे विचार चालले आहेत ना, ते वेगळे आहेत. कारण की माझी दृष्टी वेगळी आहे, माझी ऐकण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे, माझं बोलणं वेगळं आहे. त्याच्यामुळे माझी चेतना वेगळी आहे. त्याच ठिकाणी तुमच्या सगळ्या गोष्टी, तुमच्या सराउंडिंग वातावरण हे सगळं वेगळं आहे. त्याच्यामुळे तुमच्यासोबत घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. असो, तर तुम्हाला कळलं की आपल्याला कुठला हे चालू करायचं आहे. म्हणजे जे आत्मा हा जो भाग आहे आपण जो चालू केलेला आहे, तर आपण ह्या आत्म्याच्या ह्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत की आपल्याला आत्मदर्शन करायचं आहे. आत्मा भाग 1 मध्ये आपण याच्याबद्दल डिस्कस केलं. आत्मा 2 मध्ये आपण हा विषय चालू ठेवलेला आहे आणि अजून आपण त्याला चालू करतोय.
पुढचाही ह्याच्यानंतरचा एक भाग येईल, त्यालाही तुम्ही बघा. आणि आत्मा हा जो गोष्ट आहे ना, ही दुसऱ्या कोणाची तरी आहे किंवा दुसरं काय आहे हे न विचार करता मला स्वतःला बघायचं आहे. मी ज्या पण धर्मामध्ये, जाती पंथांमध्ये आहे तो आहे, ठीक आहे, ओके, ठीक आहे. पण बाबा मी नेमका आहे तरी कोण? हा माणूस जो समोर जो बसलाय वेडा मला सारखा सांगतोय की बाबा तू स्वतःला बघ, स्वतःला बघ, स्वतःला बघ. मी काही करून ना एकदा तरी स्वतःला बघण्याची ट्रिक शोधणार आहे. मी तो प्रयोग करणार आहे. प्रयोग म्हणूनच करणार आहे, बाकी काही नाही. मी सांगतोय म्हणून किंवा जो समोर म्हणजे मी जो बसलेला आहे तो मी सांगतोय म्हणून तुम्ही कुठलीही गोष्ट करू नका. ही जी गोष्ट आहे, हे जे एपिसोड आहे त्याच्याकडे नीट लक्षपूर्वक देऊन तुम्ही ते ऐका, ते आत्मसात करा. जर तुम्हाला पटलं तर ठीक. ज्या मी शेवटच्या पॉइंट पर्यंत तुम्हाला नेणार आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला जाऊन जर त्या गोष्टी दिसल्या तर त्याला तुम्ही आत्मसात करून तुम्ही स्वतःच्या जीवनाकरिता त्याचा चांगला उपयोग करून घ्या. मी तुम्हाला 100% सांगतो, तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टींची कडी व्यवस्थित सोडवत न्याल. तुमची येणारी पुढची पिढीला तुम्ही डिझाईन करू शकता तुमच्या आजच्या विचारांनी. पण भौतिक शरीरातल्या गोष्टींनी केलेल्या कर्मकांडाने तुम्ही तुमची पुढची पिढी डिझाईन करू शकत नाही. तुम्ही ठरवू शकत नाही तुमची पुढची पिढी काय येणार आहे. पण तुम्ही तुमच्या आत्म्याच्या प्रवासाला जर समजलात ना एकदा, तुम्हाला काय करायचं आहे, काय करून ठेवायचं आहे पुढच्या पिढीसाठी, तर तुम्ही ज्या पद्धतीने विचार कराल त्याच पद्धतीने पुढची पिढी तुमची डेव्हलप होईल. आता मी इथेच थांबतो. नक्की माझ्या पुढच्या व्हिडिओची वाट पहा. मागच्याही व्हिडिओला तुम्ही जर बघितलं नसेल तर बघा, लाईक्स करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हाही व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्की नीट पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही त्याची वाट पाहाल अशी मी खात्री बाळगतो आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.